पाऊस किती तारखेला येणार? महाराष्ट्रामध्ये यंदा दुष्काळ पडणार, पाऊस खूप कमी पडणार. अशा प्रकारच्या बातम्या गेल्या आठवड्याभरापासून आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांवरती पाहायला मिळतात. पण खरं सत्य मात्र कोणीही सांगत नाही. पण आज काही विशेष तज्ज्ञांनी सांगितले, महाराष्ट्रामध्ये पाऊस किती तारखेला येणार, पाऊस किती प्रमाणात होणार, याबद्दल कोणती माहिती विशेष तज्ज्ञांनी सांगितली आहे. संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. राज्यामध्ये दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाच्या आगमनाची चाहूल लागते. साधारणतः 7 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होतो आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा बहारतात. पण यंदाचं चित्र मात्र पूर्णपणे वेगळं दिसतंय. भारतामधील अनेक हवामान संस्थांनी पाऊस महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल याचा अंदाज आणि तारीख देखील जाहीर केली आहे. हवामान अभ्यासकांनी त्यांच्या गणितावरती विश्वास ठेवत सर्व शेतकऱ्यांना तयारीचा सल्ला दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी नांगरणी केली, बियाणे खरेदी केली, खतांचं पूर्वनियोजन केलं आणि सर्व शेतकरी पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये बसले. पण जूनचा दुसरा आठवडा उलटून गेलाय, तरी देखील पावसाचा काहीही पत्ता नाही. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं का झाले याचं कारण अगोदर समजून घ्या, मग आपण हे पाहू विशेष तज्ज्ञांनी पावसाची तारीख नेमकं कोणती सांगितली आणि किती प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे. मान्सून येण्याची वेळ आणि दुसरीकडे सुपर अल्निनो सक्रिय झाल्याच्या बातम्या. सुपर अल्निनो सक्रिय झाल्यामुळे पाऊस लांबणीवरती गेला. त्यामुळे सर्वच शेतकरी संभ्रमात पडले. शेतामध्ये पेरणी करावा की थांबावं याचा निर्णय घेणं कठीण झालं. त्याचं कारण म्हणजे हिंद महासागरातील काही वातावरण बदल झाले. मान्सूनच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अडथळे निर्माण झाले. त्यामुळे हा पाऊस लांबणीवरती गेला. हवामान अंदाज वर्तवणारे पंजाबराव डक यांनी सांगितलं, सुपर अल्निनोचा प्रभाव आता फारसा कमी झालेला आहे. शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा. याशिवाय पाऊस किती तारखेला पडणार याच्या देखील तारखा सांगण्यात आल्यात. तसेच राज्यातील विविध भागांमध्ये पेरणीसाठी वातावरण कधी निर्माण होईल याबद्दल देखील महत्त्वाची माहिती सांगितली आहे. पण आता सर्वांना प्रश्न असा पडलाय, महाराष्ट्रामध्ये पाऊस नेमकं कधी येणार? अमेरिका आणि जपानच्या संस्थेने जुलैपासून भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानुसार दरवर्षी उन्हाळ्याची सुरुवात मार्च महिन्यापासून मानली जाते. पण यंदाचा उन्हाळा मात्र सर्व उन्हाळ्यांपेक्षा वेगळा होता, अधिक जास्त कडक होता. अनेक शहरांनी तापमानाचे विक्रम मोडलेत आणि या सर्वांमागे सुपर अल्निनोचा प्रभाव होता. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. प्रशांत महासागरामध्ये निर्माण होणारी हवामान प्रणाली भारताच्या तापमानावरती परिणाम करते. त्याचा प्रभाव वाढला की उष्णता आणखीन जास्त वाढते. आता बरेचशी लोक म्हणतायत ना, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ येणार. त्या सर्वांनी लक्ष देऊन ऐका. खरंच दुष्काळ पडणार आहे की जास्त प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे? बघा, मान्सूनची प्रगती ही टप्प्याटप्प्याने होत असते. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तो पुढे सरकत असतो. पण यावेळेस मान्सूनचा वेग काहीसा कमी झालेला दिसला. हवामान विभाग तसेच पंजाबराव डक यांनी अंदाज सांगितलाय, जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस फारसा काही पडणार नाही. याचा अर्थ असं नाही की संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये दुष्काळ पडणार. कारण की पावसाचं वितरण कसं आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. बऱ्याचशा वर्षी असं झालंय, जून महिना कोरडा जातो पण जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. यंदाही असंच काही चित्र निर्माण होईल असा अंदाज हवामान खातं आणि पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व भागांमध्ये सुरुवातीला अगदी सामान्य पाऊस पडेल आणि विशेषतः 20 जून नंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामध्ये कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, या भागामध्ये चांगला पाऊस पडेल. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पेरण्या पूर्ण होतील. मात्र एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. हवामान खातं आणि पंजाबराव डक या दोघांच्याही अंदाजामध्ये एक समान धागा दिसून येतोय, म्हणजे जून महिन्याच्या 20 नंतर पाऊस पडण्याची शक्यता. पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. कारण की शेतकऱ्यांची खरी चिंता पेरणीनंतरची असते. कारण की बियाणे जमिनीत पुरल्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने पुन्हा पेरणीचं संकट उभं राहतं. त्यामुळे अनेक शेतकरी पहिल्या मोठ्या पावसाची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, सलग 2-3 दिवस चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा. यासाठीच तर पंजाबराव डक शेतकऱ्यांना म्हणतात, कोणीही घाबरून जाऊ नका. महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. कोणताही दुष्काळ येणार नाही. फक्त पावसासाठी थोडा उशीर होईल. 20 जून नंतर पावसाला बऱ्यापैकी सुरुवात होईल. आपण जर पाऊस कमी पडणार आहे, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ येणार आहे अशा गोष्टीवरती विश्वास ठेवत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. कारण की आपण अनेक वर्ष पाहिलं असेल, जून महिन्याच्या सुरुवातीला कधीही पाऊस कमीच पडतो. पण काही लोक जाणून बुजून शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती घालून देतात.